नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन गपाले सर. मित्रांनो, आज आपण वर्ग 7वा इंग्रजी द पार्ट्स ऑफ स्पीच ही कविता पाहणार आहोत. मी प्रथम कविता वाचतो, नंतर मी ती एक्सप्लेन करणार आहे. नाव फर्स्ट आय एम गोइंग टू रीड दिस पोएम फॉर यू. प्लीज लिसन अँड वॉच केअरफुली. द पार्ट्स ऑफ स्पीच. एव्हरी नेम इज कॉल्ड अ नाउन, as field and fountain, street and town. In place of noun, the pronoun stands, as he and she can clap their hands. The adjectives describes a thing, as magic wand or bridal ring. The verb means action, something done, to read and write, to jump and run. How things are done, the adverbs tell, as quickly, slowly, badly, well. The preposition shows a relation, as in the street or at the station. Conjunctions join in many ways. Sentences, words or phrase and phrase. The interjection cries out hark, I need an exclamation mark. Through poetry we learn how each of these make up the parts of speech. Friends, now I will sing this poem for you. The parts of speech. Every name is called a noun, as field and fountain, street and town. In place of noun the pronoun stands, as he and she can clap their hands. The adjective describes a thing, as magic wand or bridal ring. The verb means action, something done, to read and write, to jump and run. How things are done, the adverbs tell, as quickly, slowly, badly, well. The preposition shows relation, as in the street or at the station. Conjunctions join in many ways. Sentences, words or phrase and phrase. The interjection cries out hark, I need an exclamation mark. Through poetry we learn how each of these make up the parts of speech. Friends, this is the poem for you, and now I would like to explain it. The parts of speech. Every name is called a noun. प्रत्येक नाम याला आपण काय म्हणतो, नाऊन म्हणतो. प्रत्येक नामाला, वस्तूच्या, पदार्थाच्या नावाला आपण काय म्हणतो, नाऊन म्हणतो. ॲज फील्ड अँड फाउंटेन, स्ट्रीट अँड टाऊन. जसं की फील्ड, फाउंटेन, स्ट्रीट, टाऊन ही सगळी नावं आहेत. जसं की तुम्ही बघा, होम, टीचर, मदर, राजेश, गणेश हे काय सगळे नावं. याला म्हणतो आपण नाऊन. 2 नंबरची जात आहे. दुसऱ्या बघ, तिसऱ्या वाक्याला आपण बघूया. इन प्लेस ऑफ नाऊन द प्रनाऊन स्टँड्स. बघा, शब्दांनी दुसरी जात कोणती, प्रनाऊन. बघा, नामाच्या ऐवजी, नामाच्या ठिकाणी जो शब्द येतो त्याला आपण काय म्हणतो, प्रनाऊन. त्याला काय म्हणतो मराठीमध्ये, सर्वनाम. ॲज ही अँड सी कॅन क्लॅप देअर हँड्स. जसं की ही, शी, दे, वी, माय, युअर, इट हे सगळे काय सगळे याला म्हणतात प्रनाउन्स, सर्वनाम. त्यानंतर बघू आपण, द ॲडजेक्टिव्ह डिस्क्राइब्स अ थिंग. बघा, ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, विशेषण. हे काय करतं, वस्तूंचं, पदार्थाचं किंवा नामाचं हे वर्णन करतं. जसं की बघा, ॲज मॅजिक वॅन्ड ऑर ब्रायडल रिंग. बघा, मॅजिक वॅन्ड म्हणजे काय, जादूची कांडी. आणि ब्रायडल रिंग म्हणजे काय, वधूची रिंग. रिंग कोणाची, वधूची. आणि कांडी कशाची, मॅजिक, जादूची. तर हे सगळे ॲडजेक्टिव्ज आहेत. जसं की आपण बघ, ग्रीन म्हणतो, ग्रीन, नाईस, ब्युटिफुल, हँडसम, वंडरफुल, टॉल, ब्लॅक हे काय सगळे ॲडजेक्टिव्ह. हे काय करतात, नामाचे किंवा वस्तूचे किंवा एखाद्या सर्वनामाचं वर्णन करतात. आता पुढे बघू आपण. द वर्ब मीन्स ॲक्शन, समथिंग डन. वर्ब म्हणजे काय, क्रियापद किंवा मुख्य क्रियापद. हे काय करतं, ॲक्शन दाखवतं. एखादी क्रिया घडली कशी, एखादी क्रिया घडण्याच्याबद्दल जो शब्द असतो त्याला काय म्हणतो आपण,
ॲक्शन. क्रिया घडणे म्हणजे एखादी क्रिया घडणे हे जे दाखवतं त्याला आपण काय म्हणतो, वर्ब म्हणतो. तसं बघा, टू रीड अँड राईट, टू जम्प अँड रन. बघा, रीड म्हणजे वाचणे, राईट म्हणजे लिहिणे, जम्प म्हणजे उडी मारणे, रन म्हणजे पळणे. या प्रकारचे अनेक तुम्ही क्रियापदं सांगू शकता. जसं की वेकअप उठणे, स्लीप म्हणजे झोपणे, स्टडी म्हणजे अभ्यास करणे, कम म्हणजे येणे, गो म्हणजे जाणे. हे असे अनेक प्रकारचे क्रियापदं, ॲक्शन वर्ड्स हे काय करतात, क्रिया दाखवतात. नंतर बघूया आपण हाऊ थिंग्स आर डन, द ॲडवर्ब्स टेल. बघा, गोष्टी किंवा घटना किंवा क्रिया कशा प्रकारे घडतात हे कोण सांगतं, ॲडवर्ब्स. याला म्हणतं मराठीमध्ये क्रियाविशेषण. बघा, जसं ॲज क्विकली, स्लोली, बॅडली, वेल. बघा, क्विकली म्हणजे काय, पटकन, स्लोली म्हणजे हळूवार, बॅडली म्हणजे वाईट पद्धतीने, वेल म्हणजे छान प्रकारे. असं हे शब्द जे आहेत हे काय दाखवतात, क्रिया कशी घडली हे दाखवतात. पुढे बघूया आपण द प्रेपोजिशन शोज रिलेशन. बघा, हे जे शब्द योग्य अव्यय आहेत, प्रेपोजिशन, हे काय करतात, शब्दातील काय दाखवतात, संबंध दाखवतात. जसं की बघा, इन द स्ट्रीट, रस्त्यामध्ये, ॲट द स्टेशन, स्टेशनला. बघा, ऑन द टेबल, जसं उदाहरण देतो मी, ऑन द टेबल म्हणजे टेबलावर. इन द बॅग, बॅगमध्ये. नियर द स्कूल, शाळेजवळ. या प्रकारे हे शब्द काय दाखवतात, संबंध दाखवतात शब्दांचा. किंवा त्याच्यामध्ये बघा, प्री पोझिशन काय दाखवतात, ते त्याची पोझिशन दाखवतात, ते दाखवतात. पुढे कंजंक्शन्स जॉईन इन मेनी वेज. बघा, कंजंक्शन म्हणजे काय, उभ्यान्वयी अव्यय. हे काय करतात, अनेक प्रकारे जॉईन करतात शब्दांना, वाक्यांना. बघा, सेंटेन्सेस, वर्ड्स ऑर फ्रेज अँड फ्रेज. वाक्यांना, शब्दांना, फ्रेजला हे काय करतात, जोडतात. जसं बघा, राजू अँड गनू वेंट टू स्कूल. राजू आणि गनू शाळेला गेले. यू कॅन सिट ऑर रन. तू एक तर बसू शकतो किंवा पळू शकतोस. या प्रकारे आपण काय करतो, या शब्दांनी दोन वाक्य जोडतो. पुढे द इंटरजेक्शन क्राईज आउट हार. बघा, केवळ प्रयोगी अव्यय तुम्हाला काय करतं, तुमची अतितीव्र भावना, उत्कट भावना हे व्यक्त करतं, दाखवतं. जसं बघा, आय नीड ॲन एक्सक्लेमेशन मार्क. आणि मला उद्गारार्थक चिन्ह या गोष्टीसाठी लागतं, या वाक्यासाठी लागतं. बघा, हाऊ नाईस, व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर दॅट इज, वंडरफुल, वाव, व्हेरी नाईस. असे आपण जेव्हा आपल्या भावना व्यक्त करतो, तीव्र भावना, तीव्र दुःख, तीव्र आनंद, हे जेव्हा व्यक्त करतो तो आपण हे उभयान्वयी अव्ययाने व्यक्त करतो. थ्रू पोएट्री वी लर्न हाऊ ईच ऑफ दीज मेकअप द पार्ट्स ऑफ स्पीच. तर ह्या पोएट्रीच्या माध्यमातून आपण काय शिकलो आहोत, काय शिकतोय, शब्दांच्या जाती. तर मित्रांनो, तुम्ही ही कविता घरी गेले की वाचा, घरी असले की वाचा, लिहून काढा आणि प्रत्येक शब्दाची जात याची काही उदाहरणं शोधून काढा तुमच्या पुस्तकातून, वर्तमानपत्रातून. ठीक आहे, बाय.